नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. मी आत्ता काही झाडांची खरेदी केलेली आहे. परवा पुण्याला गेले तर काही झाडं आणली. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मी कुठले कुठले झाडं आणले आणि त्यांच्या किमती काय आहेत. एकदा नर्सरी दिसली तर म्हणजे राहवतच नाही. जे बागप्रेमी असतात ना त्यांना कुठलाही सीझन असं झाडं घ्यावीशीच वाटतात. तर असे मी पण आता ही खरेदी केलेली आहे. तर हे सगळ्यात पहिलं आहे ऑर्किडचं झाड. ऑर्किडचे माझ्याकडे आधी पण 2-3 कलर आहेत. ते फेलेनॉप्सिस ऑर्किड आहे आणि हे डेंड्रोबियम ऑर्किड आहे. आणि हे रोप मला 500 रुपयाला मिळालं. तसं त्यांनी 700 सांगितलं होतं, पण मी 500ला घेतलं ते. त्याच्यानंतर हे जे आहे हे बेल आहे. काल फुल उमललेलं होतं, खूप सुंदर फूल आहे त्याचं, दाट असं कृष्णकमळ. मला वाटतं ही थोडीशी वेगळी व्हरायटी जी आपली कॉमन असते ना त्याच्यापेक्षा खूप सुंदर फूल आहे. तर हे रोप मला 350 सांगितलं होतं, पण मी हे 250ला घेतलं. हे जे गर्द हिरव्या पानांचं झाड तुम्ही बघताय बघा, त्याला कळ्या लागलेल्या आहेत भरपूर आणि खूप सुंदर फूल पण आलेलं आहे त्याला गुलाबी कलरचं. हे मँडेविलाची वेल आहे. याच्यामध्ये पण 3-4 कलर येतात, पण हा मला आवडला तर हा घेतला मी. यातला डार्क राणी आणि व्हाईट पण खूप सुंदर दिसतो आणि छान वाढलेलं झाड आहे. त्याला नवीन शूट्स पण येत आहेत. हे झाड तर ऑलरेडी महागच असतं. हे 450 सांगितलं होतं, पण मला वाटतं 400 की 350ला मी घेतलं. बघा किती छोट्या कुंडीमध्ये, पण हे झाडं थोडेसे महागच मिळतात, बाहेर नाही येतात ते. त्याच्या पुढचं झाड म्हणजे माझं खूप आवडतं बेगम बहार, जे मी दरवर्षी आणते आणि माझ्याकडनं दरवर्षी ते मरतातच ते झाडं, माझे टिकत नाही. तर 2-2 झाडं मी आणत असते, पण आता हे एकच रोप शिल्लक होतं ते मी आणलं, ते 100ला मिळालं. त्याच्यानंतर हे आहे एक इंडोर प्लांट आहे, पीस लिली. हे पण खूप कॉमन इंडोर प्लांट आहे, पण माझ्याकडे नव्हतं. तर आणि खूप छान कुंडी, भरगच्च कुंडी आहे अगदी. ही 250 रुपयाला मिळाली मला. वर्थ आहे म्हणजे ते. त्याला 3 स्पाइक्स पण आलेले आहेत सुंदर असे, आणि इंडोरमध्ये अगदी छान झाडं आहे ते. त्याच्यानंतर पुढचं हे ब्रोकन हार्ट पोथॉज, एक मनी प्लांटचीच व्हरायटी आहे, पण याला ब्रोकन हार्ट म्हणतात. त्याच्या पानांना असे रेषा म्हणजे असे गॅप्स असतात बघा, कापल्यासारखे, कत्री पाण्यासारखं आहे. अतिशय सुंदर हे झाड मला खूप आवडतं. मी खूप वेळा याची कटिंग लावलेली आहे आणून, पण कटिंग येते पण चांगली, पण फार त्याला फास्ट ग्रोथ नाही. त्याच्यामुळे हे छान रोप दिसलं तर हे आणलं मी. ही 250 रुपयाची कुंडी आहे. अतिशय सुंदर दिसतं हे झाड. त्याच्यानंतर पुढे सदाफुलीचे 3 कलर घेतले मी. सदाफुली पहिले पण आहेत आणि ही हायब्रिड व्हरायटी आहे. हे झाड पण जास्त टिकत नाही म्हणतात बरं का, पण माझ्याकडं पहिले 2-3 कलर आहेत ना, ते आहेत अजून छान. म्हणजे माझ्याकडं कलर नव्हते, ते कलर मी घेतले. हे 30-30 रुपयाला एक रोप बसलं पॉलीबॅगमधलं. आणि झेंडूचा पण एक खूप सुंदर प्रकार मिळाला. हे आमच्याकडे तर मिळतच नाही असं काही वेगळा झेंडू. ऑरेंज आणि येल्लो असे ते जे गोंडा झेंडू असतो ना, तोच मिळतो फक्त. तर अतिशय सुंदर असा हा झेंडू मला आवडला खूप, तो घेतले 3 रोपं. हे पॉलीबॅगमधले सगळे झाडं 30-30 रुपयाला मिळाले. आणि झिनियाचे 4 कलर घेतले. झिनिया तसं खूप कॉमन आहे, ते सगळीकडेच मिळतं, पण आमच्याकडं एवढे कलर नसतात त्याच्यामध्ये. तर सुंदर असे 4 कलर झिनियाचे घेतले. आणि चिनी गुलाबचे पण छान कलर दिसला मला, हे 2 रोपं घेतले मी. आणि एक अतिशय सुंदर मला कटिंग पण दिलं आहे त्यांनी, ऑफिस टाईमचं आणि चिनी गुलाबचं, खूप सुंदर. हे सगळे पॉलीबॅगमधले झाडं 30 रुपयाला आहे. असे सगळ्या झाडांचे टोटल माझे जवळजवळ 1700-1800 रुपये झाले आणि छान खरेदी झाली. मुख्य म्हणजे ऑर्किड मिळालं मला छान. अगदी कॉमन कलर आहे हा ऑर्किडमधला, डेंड्रोबियममधला. मी ऑनलाईन बऱ्याचदा घेतले बरं का ऑर्किड, पण अतिशय छोटे रोपं देतात आणि त्याला फुलंच आले नाही कधी. शेवटी कंटाळून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मग म्हणजे त्याच्या विशेष केअर नाही घेतली आणि आणलेच नाही. पण मध्ये मी फेलेनॉप्सिस ऑर्किडचे 2 रोपं आणले ना, ते माझ्याकडे छान त्याचे फुलं सुकल्यावर आता परत त्याला कळ्या लागल्या आहेत. मग त्याच्यामुळे मला ते घ्यावंसं वाटलं परत ऑर्किड. ऑर्किड तसं सांभाळायला थोडंसं अवघड आहे. तर असे सगळे छान हेल्दी झाडं मिळाले मला. कशी वाटली तुम्हाला माझी खरेदी? आवडली असेल तर व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.